शाणा तू. वेलकम बॅक मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल. इट्स अनदर डे, इट्स अनदर व्लॉग. आणि आम्ही चाललोय बाहेर. आज आहे वीकेंड. कुठलं तरी रेस्टॉरंट आहे, कुठलं तरी कोस्टल रेस्टॉरंट आहे आणि तिथे चाललोय आम्ही. असंच एक राईड घ्यायचं, लॉंग राईड घ्यायचं असं विचार आला आमचा. सो नवरोबा घरी बसून जरा बोर झाले म्हणून इथे जवळपास कुठे जायचं नव्हतं त्याला. मित्रांनो टॉपिक माझ्यावर ढकलालंय. खायचं मॅडमला आहे एव्हरी टाइम सरकार. एव्हरी टाइम माझ्यावर नसते. ओके बोल बोल बोल, तुला बोलायचं. हा मित्रांनो, ह्याला पण बोलायचंय. तो पण सांगितला, इंट्रोडक्शन दिला गाईज. सो आम्ही आता चाललोय असंच एक लॉंग ड्राईव्ह म्हणून. आणि ते जे हॉटेल जे बघितलंय माहित नाही कसं आहे, रिव्ह्यूज तर चांगले वाटले पण लॉंग डिस्टन्स आहे जरा. सो बेसिकली त्याला लॉंग ड्राईव्ह वर जायचं होतं. आणि मग हे रेस्टॉरंट आहे कितीतरी 150 किलोमीटर अवे. ऍक्च्युली बँगलोर मध्ये नाही आहे ते, मोस्टली म्हैसूर मध्ये आहे ना. ते काय माहित नाही मला. म्हणजे म्हैसूर काय आता माहित. कॉन्फिडेंट बोल, कॉन्फिडेंट. हा, कॉन्फिडेंट कसं बोललो तर ते हुडकलंय आम्ही. ते एक्झॅक्टली म्हैसूर मध्ये येते की बँगलोर मध्ये येते. आम्ही तिथे कार म्युझियम आहे आणि तिथे गेलेलो एकदा. सो तिथे बघितलेलो की तिथे एक कसलं तरी रेस्टॉरंट आहे कोस्टल वाला एकदम. सो रिव्ह्यूज बघितलो चांगले आहेत. मग असं चान्स घ्यायला चाललोय. रिव्ह्यूज तर चांगले आहेत रेस्टॉरंटचे. त्या दिवशी आम्ही जेव्हा बघितलो आम्हाला एकदम असं आकर्षित वाटलं. ते एकदम खूप मोठं दिसलेलं. आता ते खरं आम्ही बाहेरनच बघितलेलो. आता जाऊन तिथे काय फ्लॉप व्हायचं नाही ही अपेक्षा आहे. बघूया आता काय होतंय. अगं तू काय खाणार आज? मटन, सारखं मटन. आज तू फिश खाणार. ओके, फिश. काय खाणार? फिश. काय खाणार? प्रॉन्स. फिश. तर नालायकाला आताच मटन सोडून दुसरं काही सुचतच नाही वाटतं. मटन मटन, ओनली मटन मटन. हा, मटन यमी यमी असतंय. फिश. हा, फिश खाऊया आज. ओके. हा, फिश उदामध्ये स्विमिंग करता. फिश पाण्यामध्ये स्विमिंग करताय. उदा म्हणजे आमच्या लँग्वेज उदा म्हणजे पाणी. कोकणीमध्ये उदा म्हणतात पाण्याला. सो आपला हिरो जरा असं तोतलं मोतलं बोलायला स्टार्ट करायलाय आता. आणि फ्युचर ब्लॉगर व्हायची अपेक्षा आहे माझ्याकडून. आमचे चॅनल किती व्हिडिओज आम्ही सारखं टाकत नाही पण ह्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे ते टू फॉलो दिस चॅनल, लेगसी कंटिन्यू करायला. आय होप यू डू अगू तू कंटिन्यू करणार? कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकायला पाहिजे. अगू करणार तू कंटिन्यू? लव्ह यू मित्रांनो. विक्टर रेस्टॉरंटचं नाव काय? हा रेस्टॉरंटचं नाव पुजारी आहे. पुजारी. पुजारी रेस्टॉरंट नाव कोण ठेवतंय? आणि मोठं सी फूड असं लिहिले तरी फुल असं दिसलं पण ते फार मोठं त्यावेळी. आणि नाव पुजारी ठेवलंय. मला समजलं नाही काय लॉजिक. ठीक आहे पण बघू. पुजारी रेस्टॉरंट. तिथे जाऊन आम्ही नॉनव्हेज खाणार. सत्यानाश, सगळा सत्यानाश. म्हणजे खाताना पण असं गिल्ट फील करवायची कामं या लोकांची. मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलोय आणि इथे इतकी गर्दी आहे. आणि आम्हाला फायनली एक पार्किंग स्लॉट मिळाला. आणि ते पण पार्किंग 2 मध्ये 2 सेक्शन्स केले त्यांनी पार्किंगचं. तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. हे आहे पार्किंग. असं जर तुम्हाला गर्दी कमी वाटत असेल तर तसं नाही आहे. जागा फार मोठी आहे. आणि हा सेकंड पार्किंग स्लॉट आहे. मोठा आहे फार. मला वाटलं नव्हतं एवढं मोठं आहे. ए खाली उतर. खाली उतर. चलो गेट डाऊन. हा, ह्याला सगळी प्राणीच दिसतात सगळीकडे. येस, डॉग आहे. सो मित्रांनो, रेस्टॉरंटला 2 एंट्री आहेत. ही बॅक एंट्री आहे आणि हे आउटसाइड द रेस्टॉरंट असं आहे. छान आहे. एन्व्हायरमेंट छान आहे. ॲम्बियन्स पण छान आहे. रात्री छान दिसणार. ही समोरची एंट्री. इथे विंटेज बाईक्स आहेत.
म्हणजे आउटसाइड त्यांनी असं काय काय ठेवलेत, मूर्ती आहे, विंटेज कार्स ठेवलेत त्यांनी. ह्यांनी ना एक अमेझिंग थिंग ठेवलंय जे असं युजली बघायला मिळत नाही. ह्यांच्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी असं काऊस ठेवलेत. सो इट्स लाईक फन आणि थोडं डिफरंट पण. तुम्हाला आत्ता दाखवते एक सेकंड. हे बघा असे काऊस आहेत. हाय काऊ म्हण, हँड मी हाय काऊ म्हण, हाय काऊ म्हण. बितरुडा एक नंबर घाबरूट, नुसतं आमच्या समोर आवाज याचा. ती काऊ दिसे ना. आता थांब, आता करते. फायनली आम्हाला जागा मिळाली बसायला आणि आम्ही आता इथे ऑर्डर पण देऊन झाले. आम्ही क्रॅब मसाला घेतलोय आणि पॉम्फ्रेटचा तवा फ्राय घेतलोय आणि सीर फिशचं पण फ्राय घेतलोय अंकुरसाठी, विच इज नॉन स्पायसी. सीर फिश इज नथिंग बट सुरमई फिश मित्रांनो. सुरमई. सो प्लॅन तर आहे दाबून खायचा. हॉटेल कसं आहे माहित नाही, रिव्ह्यूज खतरनाक आहेत, गर्दी तर जाम आहे, ते एकदम खतरनाक गर्दी आहे, वाईब्स खतरनाक वाटाले मला. हे फक्त वरचं सेक्शन आहे आणि असे 4 सेक्शन्स आहेत, 4. मी एवढे एक्साइटमेंट दाखवते, खरं मला असं मासे खायला येत नाहीये. हे सगळं या विघ्नेशमुळेच असं बोललं, असं मला मासे खायचं असं झालंय. आणि मला तर 1 तास असं थोडं पण काहीतरी असं खायचं असलं तर मी फुल 1 तास लावत असते. आता मग कसं खायचं ते आता प्रोसेस करायला पाहिजेत मला. असे सगळे एक एक आयटम्स येतच जाणार आहे. मला खाण्यापेक्षा जे जे येणारे आयटम्स ते बघायला असं मला फुल एक्साइटमेंट झाले. बायको वेडी झाल्या मित्रांनो डिश बघून. आय डिश पण झणझणीत दिसालय. क्रॅब मसाला मित्रांनो एकदम रापचिक, बहुतेक 4 का 5 क्रॅब्स दिलेत. आता येणार आहे सुरमई, पॉम्फ्रेट आणि बहुतेक प्रॉन्स, माहित नाही, बघू. सरळ तोंडात घालायचं आणि खपा 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 की जाईल. बघा आपलं गोंडस बाळ पण फिश 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 वडालंय. आपल्यासारखाच खादरुडा होणारा ढाकोकोटला माणूस. खादरुडा नंबर 3 इयर. मित्रांनो पॉम्फ्रेट पण आला आहे, क्रॅब मसाला आहे आणि ही खादाडी बायको आणि हा पांडू पण क्रेझी झालाय. बघा कसं बघतोय. आता सुरमई येणार आहे. चिडला. पेशन्स एक नाहीये. हे सुरमई फ्राय, हे पॉम्फ्रेटचं तर तेच मेस झालंय आणि हे काय क्रॅब मसाला. अय्यो मला माहित नाही मी कसं खाणार, मला खाताच येत नाही हे. सो मेन कोर्स आलो मित्रांनो. दिस इज द मेन अँड फायनल कोर्स. बांगडा करी विथ स्वीट अँड सॉल्ट. बायकोनं पण तेच घेतलंय आणि ही दोघी बुक्काड अजून खायलेत. तू काय खातच नाहीस बघ, काही खात नाहीस तू. ते 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 बघा आता मज्जा बघा. ते काय तुझं पण ऐक तू ये काय पचाक करायलाय. चला चला मित्रांनो हे लास्ट डिश रॅपअप करून जाऊ आम्ही, निघू मग इकडून. मस्त होतं जेवण, नंतर सांगतो तुम्हाला. चलो ऑल राईट, आता आमचं झालंय सगळं. आता आम्ही वी आर हेडिंग बॅक टू आवर होम पवेलियन. वी आर हेडिंग बॅक टू पवेलियन. जेवण छान होतं म्हणजे मी
एकदम अल्ट्रा फ्रेश म्हणत नाही, पण मी तसं एक्सपेक्ट पण करत नाही. का म्हणजे बेंगलुरूमध्ये जेवढं मी खाल्लोय, तू गोवा आणि बँगलोर असं कम्पेअर करू नकोस. बट द फूड वॉज हा. गुड It आणि was very क्वांटिटी good. ऑल्सो वॉज गुड अँड लाईक खूप म्हणजे गर्दी बघूनच तुम्हाला समजेल की चांगलं आहे. आणि मला फिश असं घे जरा पाप, तो बोलत नाही म्हणजे काय, त्याला पण घ्यायचं जरा असं. नाही तो बोलत नाही, मी पुढे म्हणणार होते, जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही बिंदास असं व्लॉग कसं करतो, अगू मध्ये मध्ये कसं नाही, आम्ही इकडे तिकडे जर सम सीन्स मध्ये बघत नसलो तर का बघत नाही, तर हे कारण असतंय. असं असतं. असं असं त्याला हाय कर. असं त्याला पॅक करतो. ओय आय असं ते एक्सप्रेशन काय होतं माहितीये, पोट भरलेलं असं मनसोक्त पोट. छी, तू ढेकर देऊ नकोस बाबा, आम्ही गाडीत बसणार नाही. बघितला? एवढं भारी होतं जेवण मित्रांनो. अरे माझा हात दुखाला. हा, एवढंसं करून हात दुखालाय तुझा. क्या ब्लॉगर पण नाही की रे तू. तू ते बोलूच नकोस. आज तर तुझं फुल दिसलंच मला. एवढी लोक बघून कॅमेरा कितींना हातामध्ये घेतला असेल ते तुम्ही विचार करा. घेतलाच नाही तो. मलाच म्हटला की बोल तूच बोल असं म्हणालाय. आणि वरती डायलॉग मारायचा की तुला प्रॅक्टिस कधी होणार म्हणे. मला असलं. चला आम्ही आता निघू. पेट पूजा चांगली झाली, हर एक डिश चांगलं वाटलं. लास्टचा बांगडा डिश पण, बांगडा कढी पण जबरदस्त होता. बाय मित्रांनो. मन बाय मित्रांनो. बाय मित्रांनो. पीस आउट. पीस आउट. तू म्हण या ये.